दादा, मी न्यूरल नेटवर्क बद्दल वाचत आहे. मला माहित आहे की ते AI मध्ये काहीतरी महत्त्वाचे आहे, पण ते काय आहे याची मला खात्री नाही. तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो का? अर्थातच. न्यूरल नेटवर्क हे एआयचा मूलभूत भाग आहे आणि ते आपले मेंदू कसे कार्य करतात यावरून प्रेरित आहेत. पण काळजी नको करूस, मी ते सोप्या पद्धतीने तुला समजावून सांगतो. कल्पना कर की तुझ्या मेंदूमध्ये कोट्यावधी लहान पेशी आहेत, ज्यांना म्हणतात न्यूरॉन्स. आणि हे न्यूरॉन्स तुला विचार करण्यास, शिकवण्यास आणि निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी एकमेव काम करतात. सिग्नल पाठवतात. तर न्यूरल नेटवर्क AIच्या मेंदूसारखे आहेत का? होय, नक्कीच. एआय मध्ये एक न्यूरल नेटवर्कच्या थरांनी बनलेले आहे एक आर्टिफिशियल न्यूरॉन. तुमचा मेंदू अनुभवातून शिकतो, त्याप्रमाणे हे स्तर एआयला डेटामधून शिकवण्यात आणि निर्णय घेण्यास मदत करतात. चल, ते 3 मुख्य भागांमध्ये विभागूया: द इनपुट लेअर, द हिडन लेअर आणि द आउटपुट लेअर. ओके, तर इनपुट लेअरमध्ये काय होतं? इनपुट लेअरमध्ये एआय डेटा घेतो, जसे की प्रतिमा, ध्वनी किंवा संख्या. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या न्यूरल नेटवर्कला मांजरीचे चित्र ओळखण्यास शिकवत असाल, तर एआय इनपुट म्हणून मांजरीची प्रतिमा घेते आणि तिला समजू शकणाऱ्या डेटामध्ये विभाजित करते. तर इनपुट लेअरमध्ये AI डेटा पाहतो आणि समजतो, बरोबर ना? नक्कीच. आता पुढील पायरीमध्ये घडते हिडन लेअर. हे स्तर आहेत जिथे जादू घडते. एआय डेटाचे विश्लेषण करणे आणि नमुने किंवा वैशिष्ट्ये शोधणे सुरू करते, जे ते काय पाहत आहे हे समजण्यास मदत करते. येथेच शिकणे घडते. तर लपलेले स्तर AI डेटाचा अर्थ काय आहे हे समजण्यास मदत करतात. होय, ते माहितीवर प्रक्रिया करतात, त्यातून शिकवतात आणि पुढील स्तरावर पाठवतात. तुमच्याकडे जितके अधिक लपलेले स्तर असतील, तितके नेटवर्क अधिक चांगले शिकू शकेल आणि जटिल नमुने ओळखू शकेल. हे एखाद्याला मांजरीची वेगवेगळी चित्र दाखवून मांजरी ओळखण्यास शिकवण्यासारखेच आहे. समजलं. मग आउटपुट लेअरमध्ये काय असतं? आउटपुट लेअर आहे जिथे एआय त्याचे अंतिम उत्तर देते. उदाहरणार्थ, मांजरीच्या प्रतिमेवर प्रक्रिया केल्यानंतर आउटपुट लेअर एआयला सांगेल, होय, ही मांजर आहे, किंवा नाही, ही मांजर नाही. एआय त्याच्या उत्तराची योग्य परिणामाशी तुलना करते आणि सुधारण्यासाठी समायोजित करते. तर AI योग्य उत्तर दिले की नाही हे तपासून शिकते आणि नंतर सुधारते. नक्कीच. न्यूरल नेटवर्कमध्ये शिकण्याच्या प्रक्रियेला म्हणतात प्रशिक्षण. नेटवर्क नावाचे काहीतरी वापरते. न्यूरल नेटवर्क बॅक प्रोपागेशन वापरते, त्याने केलेल्या चुकांच्या आधारे त्याचे कनेक्शन समायोजित करण्यासाठी, आणि ते कालांतराने चांगले होत राहते. हे असे आहे की आपण सराव करून आणि आपल्या चुकांमधून शिकून काहीतरी चांगले कसे मिळवू शकतो. हे खरोखरच एक्साइटिंग आहे. तर न्यूरल नेटवर्क हे एका मेंदूसारखे असतात, जे डेटा पाहून, नमुने शोधून आणि सुधारणा करून शिकतात. होय, अगदी तेच आहेत. न्यूरल नेटवर्क्स अनेक एआय प्रणालींचा पाया आहेत आणि ते प्रतिमा आणि आवाज ओळखण्यापासून ते सेल्फ ड्रायव्हिंग कार चालवण्यापर्यंत आणि भाषांचे भाषांतर करण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरले जातात. वाह, मला कधीच माहित नव्हतं की न्यूरल नेटवर्क इतके महत्त्वाचे आहेत. स्पष्टीकरण दिल्याबद्दल थँक्यू. माय प्लेजर आरो. तूही न्यूरल नेटवर्क बद्दल शिकत राहिलास, तुलाही न्यूरल नेटवर्क किती प्रकारच्या टेक्नॉलॉजीजना पाठिंबा देते हे कळेल. हे एआयच्या मेंदूला अनलॉक करण्यासारखे आहे. होतं.